ठाणे जिल्ह्यामध्ये या समितीमध्ये सदस्य कोण याच्याबद्दलची माहिती त्यांनी सांगावी। खरं तर अजूनही प्रत्येक ठिकाणी जिल्हावाईज समिती नाही, ती कधी करणार? LNGD आणि UD एकत्र मिळून हा कायदा आणतील तर नागपूर अधिवेशनाच्या आत हा कायदा आणणार का? सर्व पालकमंत्री महोदयांना आजच प्रभारी मंत्री या विभागाचे या नात्यानं पत्र दिले जातील। अधिक कडक नियमावली करण्यासाठी अधिवेशन संपल्यानंतर तात्काळ बैठक घेतली जाईल। दिल्लीमध्ये बसलेले काही लोक आपापले ब्रांचेस वाढवून ठिकठिकाणी एक क्लासेसचं जाळं उभं केलंय। दिल्लीमधनं कुठनं या इकडे ब्रांचेस फ्रँचायझी उघडून याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिनवरती सभापती महोदय काम चालू आहे। माझी विनंती एवढीच आहे या सभागृहाच्या माध्यमाने की हा कायदा ताबडतोबीने आणण्याच्या संदर्भात शासन याच अधिवेशनामध्ये शुक्रवारपर्यंत आपलं कामकाज आहे तर आपण कारवाई करणार का? आत्ताच्या घडीला हे कायदा करण्याची जे काही अधिनियम करायचं आहे ते आता अंतिम टप्प्यामध्ये आहे। क्लासेसचं जे काही पेव फुटलेलं आहे, आपण पाहतो की 11वी 12वीला एकीकडे कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश असतात, पालकांना तिथेही फी भरावी लागते आणि इकडे क्लासेसची पण फी विद्यार्थ्यांना पालकांना त्या ठिकाणी भरावी लागते। आणि बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की हे विद्यार्थी फक्त क्लासेसमधनंच त्या ठिकाणी शिक्षण घेऊन परीक्षेला सामोरं जात असतात। या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी धोरण घेतो आहोत। फी काय असली पाहिजे, तिथे भौतिक सुविधा काय असल्या पाहिजेत, जाहिरातीच्याही संदर्भामध्ये काय तिथे निकष असले पाहिजे, तिथे शिकवणारे जे आहेत ते कोणत्या वेळेमध्ये शिकवू शकणार आहेत, त्यांचंही क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, या सर्व गोष्टी या कायद्यामध्ये त्या ठिकाणी त्याचं मार्गदर्शन केलं जाईल। देखभाल आणि दुरुस्ती या बाबतीत ज्यांनी दुर्लक्ष केले आहे यांच्यावरती विभाग चौकशी करणार का आणि चौकशी अंती कारवाई करणार का? आणि नवीन दर्जेदार बसेस आपण तात्काळ या जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देणार का? 3000 बसेस घेतल्या आणि आता 5000 बसेस अशा मिळून आपण 8300 बसेस ह्या एसटी महामंडळाच्या घेतोय। मी आता 30 बसेस तर आजच सभागृहामध्ये जाहीर करतोय, ती ग्रामीण भागामध्ये 30 बसेस आपण एसटी महामंडळाच्या ताबडतोब त्यांना महिनाभरामध्ये देऊ। EV बॅटरीज ज्या बॅटरीज आहेत याचं आपण रिसायकलिंग किंवा याचं विल्हेवाट लावण्यासंदर्भात धोरण शासन म्हणून काय करणार? बॅटरीचं रिसायकलिंग करण्यासाठी सुद्धा ह्या ज्या कंपन्या आहेत त्यांना योग्य त्या सूचना केल्या जातात। संजय गांधी निराधार योजना आणि त्याचबरोबर ज्या या शासकीय योजना आहेत याच्यामध्ये ज्या महिलांना लाभ भेटतो तर याच्यामध्ये 2 महिने झाले सभापती महोदय, अजूनही त्यांचं जे येणारं मानधन आहे ते अजूनही प्रलंबित आहेत। ते शासनाचं जे नवीन पोर्टल तयार करतोय त्या पोर्टलमुळे तांत्रिक गोष्टींमुळे ही अडचण निर्माण होते, पण यांचं उदरनिर्वाह सभापती महोदय या शासनाकडनं या योजनेमधनं येणारे हे जे पैसे आहेत त्याच्यामुळेच आहे। तर ताबडतोबीने ती तांत्रिक दुरुस्ती करून त्यांना पैसे भेटण्याच्या संदर्भात कारवाई व्हावी। पीच्या ऐवजी ACP किंवा SDPO यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त करण्याची तरतूद केली आहे। खरं तर AI च्या माध्यमाने ChatGPTच्या माध्यमाने कोणाचेही फोटो कोणाबरोबरही मर्ज करता येतात, कुठलाही सीन क्रिएट करता येतो, कृत्य आहेत यांना पण कुठेतरी आळा घालण्याचं गरजेचं आहे। द्वेष पसरवण्याचेही क्लिप्स हे सातत्याने बनवण्याचं काम सभापती महोदय चालू असतं। यामधून समाजाची मानसिकता बळजबरीने बदलण्याचा प्रयत्न केला जातो, एक नरेटिव्ह सभापती महोदय सेट केला जातो आणि सरकार या बाबतीत संवेदनशील आहे हा प्रकार लक्षात घेऊन आज त्या प्रकाराचं कुठेतरी त्याच्यावरती एक अंकुश आणण्याचं काम या बिलाच्या माध्यमाने होईल असा विश्वास मला आहे। अंमली पदार्थांच्या संदर्भात 0 टॉलरन्सची धोरणं ही स्वीकारलेली आहे आणि त्या दृष्टिकोनाने पोलीस दल काम पण करत आहे, पण अंमली पदार्थांतील गुन्हेगार हे वेगवेगळ्या अंमली पदार्थाच्या आहारी जाणार ज्यांना टाकलं आहे ते वेगवेगळे असतात, काही चुकून गुन्हेगारी क्षेत्रात आलेले असतात। त्यामुळे त्यांनी जर चांगल्या वर्तणुकीचं काम सुरू केलं असेल तर त्यांनाही कुठेतरी आपण संधी दिली पाहिजे। काही लोकांना चुकीच्या याच्यामध्ये कॉलेजमध्ये असेल नवतरुणांना याच्यामध्ये दिशाभूल करण्याचं काम केलं जातं, तर ही अपेक्षा या बिलाच्या माध्यमाने पूर्ण होईल असं सभापती महोदय मला वाटतं। गंभीर दखलपात्र गुन्ह्यांमध्ये प्राथमिक चौकशीसाठी 14 दिवसाऐवजी 6 आठवड्यांची मुदत देण्याचे सरकारने प्रस्तावित केलं आहे। माननीय उच्च न्यायालय रिट याचिका क्रमांक 8243/2019 दाखल करून न्यायाधिकरणाच्या निर्णयाला आव्हान दिले। शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून सर्वोच्च न्यायालयीन प्रकरणाच्या अधीन राहून नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी। या विषयावरील औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमाने
मी आपल्यामार्फत शासनाचं लक्ष वेधित आहे. थर्ड पार्टी वॉटर ऑडिट आपण या सगळ्या MMR मधल्या महानगरपालिकेचं करून घेणार का? कारण आज ठाण्याची लोकवस्ती 18 लाखावरनं 22 लाख गेली. मग त्या लोकांना पिण्याचं पाणीचं काय करणार? वेस्टेजचं सिवेज ट्रीटमेंट प्लांटचं काय करणार? तर असे अनेक प्रश्न आहेत. तर याच्या संदर्भातलं वॉटर संदर्भात मी स्पेसिफिकली सभापती महोदय विचारतोय की आपण थर्ड पार्टी ऑडिट या सगळ्या महानगरपालिकेचं करून घेणार का? वॉटर ऑडिट करणं आज काळाची गरज बनलेली आहे. त्याचं वॉटर ऑडिट पूर्ण महाराष्ट्राचं आणि खास करून MMR रिजनचं आपण करून घेणार. पेणच्या इकडे आता टोलचं त्यांनी सुरुवात केलेली आहे. टोल वसुली सुरू केली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या तिकडे लोकांमध्ये प्रचंड संताप हा तयार झालेला आहे. सभापती महोदय, माझी आपल्या माध्यमाने शासनाला विनंती आहे की ती टोल वसुली जिथपर्यंत काम पूर्ण होत नाही तिथपर्यंत ताबडतोब थांबवावी आणि स्थानिकांना सभापती महोदय याच्यामधनं सूट भेटली पाहिजे. आपण कोल्हापूर असेल बाकीच्या ठिकाणी पण या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे. याच्यामध्ये 20 किलोमीटरपर्यंतचा जो आपला एक मागणी होती, मग पेण असू दे, आमचं रत्नागिरीचा असू दे किंवा सिंधुदुर्गचा असू दे, तिथं देखील रिलीफ देण्याच्या सूचना माननीय गडकरी साहेबांनी दिलेल्या आहेत. कि बहुत नुक्स निकालते थे वो इस कदर हम में, बहुत नुक्स निकालते थे वो इस कदर हम में, जैसे उन्हें खुदा चाहिए था और हम इंसान निकले. आणि सभापती महोदय, राज्यातील रेल्वे स्थानक असेल, सिग्नल परिसर असेल, इतर सर्व सार्वजनिक ठिकाणांमध्ये लहान मुलांकडून भीक मागण्याचा जो प्रकार आहे याच्यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये रुची वाढवण्यासाठी राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केले. तालुका स्तरावर निवड झालेल्या 21 विद्यार्थ्यांना आपण ज्यावेळेस पाठवत आहात त्यावेळेस त्यांच्यामध्ये हे जे विद्यार्थी असतील 21 असतील, 51 विद्यार्थ्यांना बेंगलोरला आणि 51 विद्यार्थ्यांना नासाला हे पाठवण्याची व्यवस्था आपण केली पाहिजे. राज्यातील 5459 पोलीस कर्मचाऱ्यांना याचा त्या घरांच्या संदर्भातला लाभ सभापती महोदय, पोलिसांच्या घरांसाठी 1768 कोटींची निधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने माननीय फडणवीस साहेबांच्या माध्यमाने निर्णय घेतला. मुस्लिम बांधव मोहरमचा सण साजरा करतात. लाखो लोक दक्षिण मुंबईत एकत्र येतात. या मिरवणुकीत विषारी गोळ्यांचं वाटप करण्याचा प्रयत्नही केला गेला. त्याला मुंबई पोलिसांनी, खरं तर सगळ्यांनी मुंबई पोलिसांचा धन्यवाद केला पाहिजे, आभार मानले पाहिजेत की वेळेस त्या गोष्टीला सभापती महोदय आळा घातला. ठाणे जिल्ह्यामध्ये घोडबंदर रोड लगत असलेला गायमुख कोट ते हे पोर्चुगीज व मराठा कालखंडातील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहे. त्याची सभापती महोदय ते दुर्लक्षित आहे. त्याच्यामध्ये त्याची त्या इकडे विल्हेवाट लागते. तर शासनाने वेळेस याच्यामध्ये दखल घेऊन त्याचं पुनर्बांधणीचं काम हे ताबडतोबीने सुरू केलं पाहिजे. ठाणे जिल्ह्यामध्ये पाणथळ सनियंत्रण समितीच्या अहवालाच्या अनुसार फ्लेमिंगो अधिवासासह 8 महत्त्वाचे पाणथळ जागांच्या अस्तित्वावर आज प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. पाणथळ जपण्याचं काम आणि फ्लेमिंगोंना त्यांचा निवारा भेटण्याचं काम हे करणं अतिशय गरजेचं आहे. सायबरचं ही सुरक्षा धोरण आहे, याची अंमलबजावणी सभापती महोदय ताबडतोब होणं हे गरजेचं आहे. बावनकुळे साहेबांमुळे आज महसूल खात्यामध्ये अनेक असे क्रांतिकारी निर्णय होत आहेत, बरेचसे बदल होत आहेत, बरेचसे बोचड आणि जे रेड टेपिझममध्ये निर्णय टाकणारे एक निर्णय होते, या सगळ्या गोष्टींवरती आळा घालून त्यांना दुरुस्त करण्याचं काम हे त्यांच्या माध्यमाने झालंय. आज आपण आणखी एक निर्णय घेतला आहे. कुठे गेला निरंजन डावकरे? हाय. निरंजन म्हणाला की जे काय कामाचं परफॉर्मन्स ऑडिट झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. आपण जे निधी देतो या निधीचा पुरेपूर विनियोग होतोय की नाही, क्वालिटी मिळते की नाही, या सगळ्या गोष्टी पाहण्याचं काम आपण केलं पाहिजे. म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी राज्य सरकारकडून विक्रमी विकास निधी दिलेला आहे. या विकास कामामध्ये पारदर्शकता, गुणवत्ता, उत्तरदायित्व आणि नागरिकांचा विश्वास अधिक बळकट करण्यासाठी परब साहेब सोशल अँड टेक्नॉलॉजी ऑडिट मेकॅनिझम टप्प्याटप्प्याने आम्ही लावणार.